जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉग मध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. प्रभात मित्रांनो, आज तारीख 26 नाही, आज तारीख आहे 25. माझं गणित चुकलाच, 25 तारीख आहे. रात्री माहिती आहे मी तुम्हाला बोललेलो की मशीन खराब झालेली. मग आता आई तर उठलेली रात्री, मग सकाळी आईला उठवलं मी. आईने मशीन वगैरे नीट केली सकाळी. मग या मी एवढ्या 32 पिशव्या शिवल्या रात्री आणि आज सकाळी मिळून. आता मला ह्याच्यामध्ये अजून पिशव्या थांबा तुम्हाला दाखवतो. अजून हा अख्खा बंडल आहे. एक सेकंद थांबा. हां, अजून या एवढ्या पिशव्या आहेत ज्या की मला शिवायच्या आहेत. या एवढ्या आहेत. ह्या किती इथं 82 लिहिलं आहे, पण याच्यामध्ये भावा लागतो किती आहे. तर या 32 शिवून झाल्या आहेत. ह्याच्यामध्ये बघा आत्तापर्यंत एवढ्या पिशव्या शिवल्या मी आणि मम्मीने मिळून. मला पण विश्वास बघत नाही मी शिवल्या पिशव्या. आणि आत्ता माझी मम्मीचं म्हणजे माझ्या आईचं यूट्यूब चॅनल आहे. आता आमच्या घरात मशीन आहे. आता बघा कोणतंच काम छोटं नसतं बरोबर. तर आईने मला पुरेपूर आई मला ना ट्रेनिंग देत होती. म्हणजे फ्युचरमध्ये जाऊन कधी कोणत्या गोष्टीची कमी व्हायला नको किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास व्हायला नको म्हणून आईने मला प्रत्येक गोष्टीची ट्रेनिंग दिली आईबाबांनी. जसं की मला मार्केटिंग शिकण्यासाठी त्या मार्केटमध्ये पाठवलं. जिथं कांदे बटाट्याचा स्टॉल होता तिथं मला पाठवलं मार्केटिंग शिकायला. कस्टमर्स कशा शिकायला मला पाठवलं. पण ते काय मला झिपलं ना, मला सहन झालं ना तिथलं वातावरण. त्यामुळे घरी बसलो. आता घरात बसून टिंगल गेम खेळण्यापेक्षा आई बोलली, मग आईचं आता बघा टिंगल करण्यापेक्षा आई मला काय बोलली, काहीतरी काम झालं कर ना, पेपर टाकायला जा, हे ते कर, काहीतरी कर काम, हे करून तुझा फायदा होईल. मी आईला नाही बोललो. मग मी एकदा नोटीस केलं आईचं. आई बिचारी तिच्या व्हिडिओसाठी ती रात्री 1-1 वाजेपर्यंत जागून काम करते. तिथे पाय वगैरे खूप उठतात आता ते काम करायला लागले. त्यामुळं मशीनवरती ना मी एकच दिवस बसलो. माझी टाच आहे ना, टाच दुखायला लागली. त्या मोटरवरती पाय असं ठेवून आहे ना, असं दाबून आहे ना, माझी टाच दुखायला लागली अक्षरशः. मग काय केलं, माझ्या आईचा किती दुखत असेल पाय. जेवण बनवते, कपडे धुते, व्हिडिओचं काम करते. तिचं चॅनल मॉनिटाईज झाले. तिचा 1000 सबस्क्रायबर काय 1500 सबस्क्रायबर तिचे झाले. तिचं चॅनल मॉनिटाईज झाले. तिची डॉलरमध्ये इन्कम ते काहीतरी $100 काहीतरी करायचे असतात. त्या आईच्या आता चालू आहेत, पूर्ण करायच्या मागं लागली आहे. तिचं व्हिडिओचं काम, परत हे कामं विजय केलं. आईला बोलतो की हे जे काम आहे पिशव्यांचं ते काम मी करतो. त्याचे जे पैसे ते मी माझ्याजवळ ठेवीन, माझ्या गल्ल्यामध्ये टाकीन आणि जे मला पाहिजे ते मी घेऊ शकेन त्या पैशांनी. आई बोलली ठीक आहे, चांगलं आहे, तू माझी मदत करतोयस ते. त्याच्यामुळं आईला पण थोडासा हातभार लागतो. त्यामुळं आईची मदत करणं गरजेचं आहे. आणि आता मी ठरवलं आहे ह्याच्यामधून जे पैसे येणार ना, तर समजा मी दिवसाला जर समजा 200 पिशव्या केल्या तर एका पिशवीचा ₹1 काहीतरी आईने मला सांगितले. तर जेवढे भेटले ना पैसे त्यातले अर्धे पैसे मी बाजूला काढून गल्ल्यामध्ये माझी ड्रीम कार घेण्यासाठी एक गल्ला करणार. तर ड्रीम कार मी ठरवली आहे कोणती, पण मी रिव्हील नाही करणार ती. त्यासाठी मी पैसे आजपासून सगळ्याला सुरुवात करणार. जसे माझ्याकडे पैसे येणार अर्धे पैसे त्यात जाणार आणि तुम्हाला स्वतःहून दाखवणार मी किती पैसे टाकतोय ते. त्यामुळे आता मी पटापट नाश्ता करून घेतो. देवाची उपासना वगैरे केली, आता नाश्ता करतो. त्या पिशव्या शिवल्या, उठल्या पिशव्या शिवल्या पहिल्या. आता नाश्ता करतो. नाश्ता म्हणजे काय, दूध पिणार थोडंसं आणि परत आता तो खा बंडल करायला घेणार आहे तिथं. तर पटकन ते करतो आणि मग तुम्हाला भेटतो. आज मस्त पैकी पालकची भाजी आणि चपाती जेवायला. दुपारचे 12:30 वाजले. मी जेवायला बसतो. आता जरासं काम केलं, मग आईला काहीतरी काम आलं, मग आई बसली तिथं. आता मी उठलो. 10 बॅग झाल्या माझ्या बसल्यावर नंतर. आता अजून एवढा बाकी आहे बघा. आणि आता अशी त्या 10 बॅग एवढ्या बॅगच झाल्यात माझ्या. आता जेवण परत बसायला करायला बसेल. मग जरा दुपारी गेम वगैरे केला, मग परत काम करायला बसेल. आईने आज परत एकदा त्या गाजराच्या पुऱ्या बनवल्या आहेत, गरम गरम एकदम मस्तपैकी. तुम्ही तुमच्या आईला सांगा बनवायला एक दिवस अशा मस्तपैकी पुऱ्या आणि खावा, टेस्ट करा कशा लागतात. मी तर खाल्ल्या आहेत, जास्त गोडपणा लागत, नॉर्मल एकदम भारी लागतात. सगळ्या खाऊन बघा. ओके मित्रांनो, आता मी निघालो आहे भूषण भाऊकडं. त्या खूप दिवसानंतर त्याने मातेचं दर्शन घ्यायला बोलवलं आहे. जसं आम्ही गेममध्ये भेटतो रोजच, पण तो आज मला बोललं असेल आपण जाऊ त्याला बाहेर फिरू वगैरे. आता मी त्याकडे चाललो, त्याकडे जाऊन तुम्हाला भेटतो डायरेक्ट. काजूचा बियांचा चुरा भाई एवढे महाग आहेत की चुरा पण खायला लागतं. काजू बापरे, तुम्हाला काय माहित.
कोकणातलं असून तरी शाप खायला लागतं त्यांना. काय सांग. हे बघा, अरे काय मी दाखवायला काय गेलो, दिसलं काय? 60 रुपये बा, आयफोन अजून 60 रुपये डेव्हलप फोन 500-5,000 असे गरीब आहे यार. म्हणजे 70,000चा आयफोन, त्याच्या मागं 60 रुपये. आणि काय तर सिम कार्ड जिओचं. फायनली आता गेम मध्ये तोंड दाखवायचं, आता इथं पण तोंड दाखवले खूप दिवसानंतर. हा, खूप दिवसानंच भेटतो आपण. रूम बनवला. रँक काय बाई तुझी? तुझी नाही, सॉरी, माझी रँक आहे क्राऊन 4. बापरे, तुझ्या नंतर स्टार्ट करून तुझ्या आधी क्राऊनला गेलो. मी एकटा गेलो ना. एकटा गेलो तू. आमच्यासोबत घेऊनच क्राऊन लागला तुझं, आठव? माझ्यासोबतच खेळलाय तू क्राऊनची मॅच. मी जास्त नाही झालं. ही बघा मित्रांनो, ही माझी आयडी आहे. जास्त चांगली नाही, बॉटच आहे. अरे साला हे कर ना, आतमध्ये जा ना भाई, त्यांना बघून दाखव ना आयडी. सोड, जाऊ दे. कमीत कमी मला 200-300 रिक्वेस्ट येतील लागले का दिवसात. भाई नाही पचणार मला आता ऐकूनच. चला आता जरा रूम वगैरे घेतो, जरा बॉट लोकांना हरवतो, जरा हात साफ करतो माझा. टेम्पल चांगला आहे आपला. भूषण भाऊ मला पार्टीला घेऊन चाललाय. कुठे? मला पार्टी देतो त्याने आयफोन घेतल्याबद्दल. काय नाही, रिलायन्स मध्ये सामान आणायला जाते, मला कंटाळा आला म्हणून याला बोलवली. हा, तिथं पुढं पाणीपुरीचं दुकान, तिथं मला खायला घालणार आहे, पार्टी देणार आहे तुम्हाला. नाही, तिथपर्यंत कॉन्ट्रॅक्ट नव्हता आमचा, फक्त रिलायन्स पर्यंतच कॉन्ट्रॅक्ट होता. हा, तिथं पुढेच आहे दुकान पाणीपुरीचं पण. नाही, पण ते रिलायन्सच्या बाहेर येतं ना, आपल्या रिलायन्सच्या आत जायचं. पण एक्झिटच्या जवळ ते दुकान येतं. नाही, बाहेरच झाला तो, एकदम बाहेर बसतो. असं पण नाही, आतमध्ये असतं तर तुला घेऊन दिला. आतमधून काहीतरी खायला घेऊन दे. हा? आतमधून काहीतरी खायला घेऊन दे ना, आतमधून दे काहीतरी घेऊन. इतना पैसा नाही हमारे पास. थोडा मित्रांनो मी रिटर्न करतो. बाय बाय. बघा गावी चाललाय, किती सामान घेतलं बघा वाईने, एकदम कचाकच भरला सगळं. अरे, कमी जाय, पहिला आम्ही जाईन. भरा आता याच्यात बटाबटा. काय मग आता काय पार्टी देतोयस? त्या बघ इथं दुकान आहे बघ, काय देतोय पार्टी बोल. मला नाही दिसत आहे भाई. अरे तिकडेच आहे बघ, पाणीपुरीचा स्टॉल आहे. अंदाज झालास म्हणजे तू. भाई मेरे को नहीं दिख रहा है. आपको दिख रहा है गाइस? मेरे को तो नहीं दिख रहा. बघितलं मित्रांनो, आता मित्र पार्टी पण देत नाही यार, फोन घेतलं तर पार्टी पण देत नाही. त्याच्यापेक्षा दुश्मन परवडली, खरं ते पण नाही परवडले, तरी पण ते एक वेळेस परवडले. भाई तुझे एवढे कोण दुश्मन आहेत रे भाई? जसं काय एवढे भाई लई दुश्मन आहेत माझे. काय सांगू आता? नावं सांग जरा. स्टार्टिंग लेटर सांग. नाव नाही येत. स्टार्टिंग लेटर सांग. असतात दुश्मन, असतात काय काय, पण ते आपल्याला पण माहीत नसतात काय काय दुश्मन. खरं की नाही? सामान भरतो बडा गप्पा. हे मी घेऊन जातो. हाय अरे आण. स्माइल प्लीज. पाणी बॉटल आहे, पाणी बॉटल कुठे? पाणी बॉटल. मम्मी पाणी बॉटल आहे की राव? मेरा आवडे कागद फायबर. अरे यार, हे काय पाणी? माझा कागद कुठे गेला ते सांगा मला आधी. कसला कागद? एक कागद होता असण्याचा. तुझ्या वस्तूंना मी हात नाही लावत. स्टॅपलर कुठे आहे आता? ड्रॉवर मध्ये असेल. एक गोष्ट सापडत नाही. स्टॅपलर सुद्धा मला लेट झाला. टाचणी लाव त्याला. अरे टाचणी लाव ना, हाय ना टाचणी. मला स्टॅपलरच पाहिजे. ह्याच्यात असावं आणि ह्याच्यातच आहे. काय काय ठेवले मला पाऊच मध्ये अभ्यासाचे यार. किती टेबलवर पसारा करून ठेवलायस रे. वेळ नाही का तुझ्याकडे पसारा काढायला? माझा काय, मी फक्त ते दळण ठेवलंय, बाकी बाकी माझं काही नाही आहे. सगळं तुझंच आहे. ह्यात पण पिणार आहे. माणसाने करायचं काय स्टॅपलर असतं. टाकून दे ते स्टॅपलर.
टाचणी लाव रे. माझ्या त्या ह्याच्यामध्ये टाचणी घे, ती एक टाचणी. स्टॅपलर नाही, तू नीट ठेवत नाही. स्टेपलर आहे कुठे? टाचण्या कुठे? स्टॅपलर आहे हो. मग संपल्या तर घेऊन ये. मला नाही लागत माझ्याकडनं. दे वाकरीची टाचणी पार दे इकडे. लावले लावले. चला द्या माझा मोबाईल. बाय बाय. घेऊन मला ते काम पण करायचंय. क्लासवरनं आलोय, जरा झोपलेलो. आता वाजलेत रात्रीचे 9:30 वाजत आलेत. बघूया बाहेर साईडनं काय करतात. आपलं आपलं काय, मी झोपलेलो जरा. आई इथं जेवण बनवत आहेत. मम्मी इथं मशीनवरती काम करते. जेवायचं ना तुला? हा वाडा. पप्पा इथे त्या पिशव्या आणलेल्या मोजत आहेत. काय शेट, किती पिशव्या आहेत? हो शेट, किती आहेत? काहीतरी विचारतोय. वरतो बघा त्याच्याकडे. वरतो काय किती आहेत पिशव्या? 30. किती रुपये मग 30 पिशव्यांचे? 30 रुपये. तंबाखूला माहिती किती रुपये ते. मला काय माहिती. तर पिशव्यांचं काम तुम्ही करताय. तुम्ही जेवण आणा. कलेजी नाही नाही, चपाती भाजी. चपाती भाजी मित्रांनो, चपाती भाजी. सगळ्या पिशव्यांचे पैसे आज मला भेटणार. म्हणजे आज पैसेवाला होणार मी. मित्रांनो मस्त मी एकदम कूलरची हवा खात बसलोय. एकदम आरामात जेवलोय वगैरे, तावलोय वगैरे, एकदम तावून जेवलो. पालकची भाजी सकाळची तीच खाल्ली मी. भाकर खाल्ली, एक भात खाल्ला एवढा एवढा असा. आणि आता जरा कुठे गेलो, ही बॅग घेऊन जरा कमर शेकवतोय मी. माझी कमर दुखते ना थोडी थोडी, मग तिला शेकवणं गरजेचं आहे. आणि बघा पप्पा तिथे त्यांचं काम कन्सिस्टन्सली करतायत. मगासपासून करतायत ते बिचारे तिथे ते काम, पिशव्या बांधायचं. आणि मम्मी त्यांना येऊन त्रास देते इथं मधी मधी बिचारे. त्रास नाही देते मी. काय त्रास दिला? काय केलं त्यांना? असं टोकलं? असं केलं? काय केलं? बघ असं पण नाही. काय करताय तुम्ही? काय केलं मी त्याला? काय नाही. तेव्हा दिवस आहे ना त्यांना. अजिबात नाही. त्यांना काही त्रास झाला? मग बायकोचा दिवस नाही नसतो. काय बोलाल बाप्पा तुम्ही याच्यावर? ते सध्या बिझी आहे, ते काही नाही बोलणार. तर ते जेवलं वगैरे तर बसलोय मस्त पिशव्या वगैरे शिवल्या. आणि सगळ्यात मोठं काम माझ्यासाठी, सगळ्यात अवघड टास्क तर बघा अजूनपर्यंत तिथे पडलंय. टास्क अजूनपर्यंत तिथे हाय पिशव्या. यार मला त्याला टेन्शन येत आहे. त्या पिशव्या बघितलं की माझी धगधग वाढते लई. कारण की ते शिवणं हार्ड आहे. म्हणजे एखादा बोलाल की लई सोपं काम आहे, मशीनवर शिवायचं ना. त्यांना सांगेल मशीन चालवणं सोपं नाहीये. मी मशीनवर एकच दिवस बसलो. माझी ही टाच आहे ना, टाच दुखायला लागली. बसून बसून माझी कंबर दुखायला लागली. आणि मला समजत नाही हे 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 इथं बघा कसं काय बसता तुम्ही त्याच्यावरती. मला तर झेपत नाही, मला बसवत नव्हतं. म्हणून मी उशी वगैरे घेतली बसायला, माहिती आहे अक्षरशः. तर बघा आता परत मम्मी बसते त्याच्यावरती. म्हणजे माझी एका दिवसात हालत खराब झाली. आणि मम्मी रोज बसते मशीनवरती, रोज. मला विचार सवय पडली तर मम्मीला तशी त्याची. ते आता मस्त कार्बन डायऑक्साईड घेतो मी तुळशीकडनं. मस्त किती मला कार्बन डायऑक्साईड ट्रान्सफर करते आणि मी घेतोय बन. आणि माझा ऑक्सिजन घेतोय. आज जावं लागेल मला आता. अयो तर आज जरा फिरलो वगैरे, भूषणकडे वगैरे गेलेलो, क्लासला वगैरे गेलो, आलो. आता घरी जेवलो, आता झोपेन. आता हा पण व्हिडिओ मला एडिट करायचा आहे. व्हिडिओ तसं माझा एडिट झाला आहे सगळा. ही लास्ट क्लिप एडिट करेन आणि व्लॉग एंड करेन. तर तेच आता आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला, व्लॉगला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू. बाय.